गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीचं इलेक्शन लागलेलं आहे. इलेक्शन लागल्यानंतर 13 उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत. 13 उमेदवारांचे जे चिन्ह जे आहे ते कपबशी आहे आणि कपबशीच्या चित्रावर सर्व मंडळींनी, गावकरी मंडळींनी मतदान करायचं आहे. आणि जे पूर्वी बटन होतं ते बटनाच्या ऐवजी शिक्का आहे. सर्व मंडळींनी शिक्का मारायचा आहे आणि विजय करायचा आहे. हे भूमिका आमची आहे आणि विजय करायचा आहे. विकास सेवा सोसायटीचं इलेक्शन मी परवा तुमच्या त्या व्हॉट्सअपवर पाहिलं की विकास सेवा सोसायटीचं इलेक्शन लागलं असे त्यांचं एक म्हणणं आहे. आणि पाठीमागच्या साली म्हणजे 5 वर्षाच्या पाठीमाग की विकास सेवा सोसायटी बिनविरोध झालेली आहे आणि आम्ही मंडळींना 4 सीटा दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे 9 सीटा अशी 13ची बॉडी होती. आणि 13ची बॉडी असताना त्यांनी ती म्हणणं देताना काय म्हटले की 1.5 वर्ष कमी असताना इलेक्शन का लागलं, तर बॉडीच तुमची होती आणि तुम्ही जर लोकांना सांगितलं असेल तर ते बरोबर नाही. तर ज्या तुमची जी मंडळी होती त्या प्रत्येकाला 1-1 वर्ष किंवा 6-6 महिने प्रत्येकाला चान्स, चेअरमन, उपचेअरमन असा चान्स द्यायचा होता. एका तुमच्यातल्या चेअरमन केल्यानंतर त्यानं अजिबातच राजीनामा देण्याचा विरोध केला आणि मग त्यांना थांबवायचं काम तुमचंच होतं. आणि तुम्ही म्हणताय की कसं काय बरखास्त झाली हे आम्हालाच माहिती नाही, तर बॉडीज तुमची. तर आम्ही 4 मेंबर आहे, तुम्ही 9 मेंबर आहे. 9 मेंबरनीच ती विचार करायला पाहिजे होता. नमस्कार, मी बाळकृष्ण उत्तमराव फडतरे, माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी गोंदवले बुद्रुक. आम्ही गेल्या वेळेस 13 जणी बिनविरोध आलो होतो. तर त्याची बी काहीतरी आमच्यावर मोठी जबाबदारी होती. कसं असतं, एक तर बिनविरोध आणि इलेक्शन ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. इलेक्शन म्हणलं का जाऊ द्या, त्याचं काय मला करायचं, मी काय असं घालणार, मी माझ्या हिमतीवालोय. मात्र बिनविरोध केलं तर त्या जबाबदारी खूप वाढतात. तर सर्वात पहिली आमची मिटिंग झाली त्यावेळेस असं ठरलं की सोसायटी ही 72 वर्ष भाड्याच्या ह्याच्यामध्ये राहत होती. आणि दुसरी गोष्ट, वर जाताना रशी बांधली होती. एक वयस्कर माणसं होती, त्यांना चालता येत नव्हतं, मग त्या रस्त्याला धरून जायचं किंवा मग वरचा कुणाला तर सांगायचे कागद खाली घेऊन ये बाबा, त्याच्याकरता कागद खाली घेऊन यायचं, ते सह्या घ्यायच्या करत. तर पहिल्याच मिटिंग मध्ये की आम्ही 13 जणी, आम्ही कुठलंही राजकारण ह्याच्यात नाही, हे जे आहे ते विकासाचं फक्त मी बोलणार आहे, कुठलं राजकारण नाही. 13 जणांनी सहमती दिली की बाबा ठीक आहे, आपण जागा विकत घेऊ. तर एकाने जर विरोध केला तर झालं असतं का? त्याच्यामुळं 13 हे होते ते बिनविरोधच होते आणि कुठलंही राजकारण नाही, कुठलंही काय नाही, व्यवस्थित झालं. सगळ्यांनी ठराव दिला की आपण जागा विकत घेऊ. त्याच्यानंतर आम्ही आलमगीर तांबोळी म्हणजे बळी तांबोळी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं. बरं, त्याच्याकरता किती गेली होती, काय गेली होती, जागेची काय किंमत झाली ते सगळ्याला माहित आहे का, आम्ही सांगायची गरज ती कितीपर्यंत गेली हे बी माहित नव्हतं. तरी आम्ही सर्वांनी त्याला रिक्वेस्ट करून, त्याच्या घरच्यासनी बोलून, विशाल कदमाचे माझ्याच त्यांचे घरगुती संबंध होते, त्याच्यावर आम्ही 18.5 लाखाला त्याला तयार केल्यानंतर ती जागा विकत घेतली. तर त्याला जे कमी पैसे पडले ते 13 जणांनीच दिले. म्हणजे असं काय कोणी म्हणायचं नाही की आम्ही केले किंवा कोणी केलं, 13 जणांनी दिले, तेही केलं. त्याच्यानंतर सोसायटी बांधली. ह्याच्यात बी काय कुणाचा म्हणजे राजकारण वगैरे काय नाही केलं, सर्व सुरळीत चाललं होतं. परत त्याच्यानंतर ठरलं की बाबा पैसे सगळ्यांनी दिलेत. एखाद्या चेअरमन मी आहे किंवा अभि आहे किंवा विशाल किंवा XYZ चेअरमन, पैसे सगळ्यांनीच दिले जे कमी पडले होते. ते बाकीचे सोसायटीचे पैसे होते, जे कमी पडलेले ते संचालकांनी घातले होते. तर हे असताना मग आम्ही त्याच्यामध्ये ठराव घेतला, सगळ्यांची संमती, बाबा ज्याने पैसे दिलेत, एकाने दिले नाहीत, सगळ्यांनी देत, मग सगळ्याला आपण एक पद देऊया. काय 4 महिने होऊ द्या, 5 महिने होते. आणि ते सुरळीत चाललं होतं. सुरळीत चाललं असताना मध्येच हे परत झालं आणि आम्ही त्यांना भरपूर रिक्वेस्ट केली की तुम्ही राजीनामा, दुसऱ्याचा नंबर येईल, पण राजीनामा जे आता चेअरमन होते, शेवटी मी आधीच सांगितलं जो राजीनामा देणार नाही, पहिल्यापासून माझं
वचन होतं, जो राजीनामा देणार नाही ते ऐकणार नाही, त्यावेळेस माझा राजीनामा असणार एकट्याचा. पण माझ्या राजीनामा बरोबर बाकीच्याने राजीनामा दिला, त्याच्यामुळे ही सोसायटी बरखास्त झाली. पहिल्यापासून सांगितलं होतं, जिथं ऐकणार नाहीत, जिथं त्यातला एक बी विरोध झाला किंवा आपण बिनविरोध आहे, राजकारण सोसायटीच्या बाहेर, सोसायटीच्या आत राजकारण करायचं नाही. जिथं तुम्ही एक बी विरोध करेल त्या दिवशी माझा राजीनामा असणार. आणि हे करताना बी मी बऱ्याच वेळा मी म्हणले कुणी बी माझ्यापाशी यावं. आणि ज्यावेळेस मिटिंग झाली, एका पार्टीचे माणसं नव्हती, सगळ्या पार्टीची माणसं होती. त्यांना तुम्ही बोलू शकता, कुणी कुणाला म्हणू शकत नाही की ह्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं. आणि त्याच्यामुळं एकानं जर ऐकलं नाही तर राजीनामा देणार होता. ह्या गोष्टी मी राजीनामा दिला. त्याच्यानंतर माझ्या नंतर यांना बी पटलं नसेल, त्यांनी दिला असेल, पण मी आधीच सांगितलं होतं एक ऐकणार नाही त्याला मी त्या दिवशी मी राजीनामा देणार. नमस्ते, मी विशाल कदम, माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी गोंदवले बुद्रुक. गावानं आम्हाला बिनविरोध दिलं, त्या धर्तीवरती आम्ही एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला. एक कोटीवरनं संस्था 12 कोटीपर्यंत नेलेली आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत जागा नव्हती संस्थेला, ती जागा खरेदी करून इमारत बांधलेली आहे. त्याच्यानंतर सेटरीजवरनं आम्ही फ्री झाडं आणून लोकांना दिलेले आहेत, शेतकऱ्यांना दिलेले आहेत. असे अनेक प्रोग्राम, जरी कालावधी कमी असला तरी विकासाभिमुख काम आम्ही केलेलं आहे. नमस्कार, मी अभिजित कट्टे, माजी चेअरमन. सोसायटी बिनविरोध झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जागा खरेदी करून 13 संचालक आणि सभासद मिळून जागा खरेदी करून संस्थेची इमारत 70 वर्षात जी झाली नव्हती ती 70 वर्षातली इमारत आम्ही आता पूर्ण केली. आणि गावात बघण्यासारखी इमारत आम्ही गावासाठी सभासदांसाठी उभी केली. आमच्या संस्थेच्या कार्यकाळात म्हणजे आमच्या कार्यकाळात आम्हाला मान तालुक्यात प्रथम पुरस्काराचं आमचा सन्मान झाला. आम्हाला तिथं 100% सोसायटी झाली. सोसायटीचं काम चांगलं आहे त्यामुळं आम्हाला पुरस्कार मिळाला, तिथं गौरवण्यात आलं सातारला. आणि 1 नंबरचा पुरस्कार मान तालुक्यात आम्हाला भेटला. आमचं काम चांगलं, आम्हाला कार्यकाल कमी भेटला तरी आम्ही काम करून दाखवलं. जे 70 वर्षात झालं नव्हतं ते म्हणजे काम आम्ही करून दाखवलं. मी उमेश रामचंद्र मडके, सोसायटीचे माजी चेअरमन. मी प्रथम सर्वसाधारण 2016 ते 21 या काळात सोसायटीमध्ये संचालक आणि चेअरमन होतो. त्या काळात संस्था फक्त 1.25 कोटीवरच होती. ज्यावेळेस आम्ही कार्यकाळात सोसायटीत गेलो त्यावेळेस सोसायटी फक्त 1.25 कोटीवर होती. त्यानंतर आम्ही थोडी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आमचा कार्यकाळ संपता ती सोसायटी 2.5-3 कोटीपर्यंत गेलेली होती. आणि त्यानंतर आमच्याच काळात सचिव बदलाचा म्हणजे सचिव रिटायर झाले, त्याच्यामुळं आम्ही हे आपल्या सचिवांची मागणी करून घेतली. आणि तदनंतर 2021 ते 2026 म्हणजे आज अखेर या सोसायटीची प्रगती अशी झाली की आज 3 कोटीवरून सोसायटी 13 कोटीवर गेलेली आहे. म्हणजे सोसायटीचा व्यवसाय 3 कोटीवरून 13 कोटीवर गेलेला आहे. म्हणजे ह्या 6 वर्षात 5 वर्षात सोसायटीची प्रगती 3 ते 3.5 पटीने वाढ झालेली आहे. आणि त्याचबरोबर 2022-23च्या काळात सोसायटीने तालुक्यातील सर्वात जास्त शैक्षणिक लोन वाटप केलं आणि जवळजवळ 1 कोटी शैक्षणिक लोन वाटप केलेलं आहे. त्याचा फायदा सभासदांना असा झालेला आहे, ते 1 कोटी सर्वसाधारण 0% व्याजदराने सभासदांना ते पैसे वैद्यकीय शिक्षणासाठी असो किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी असो याला वापर करण्यासाठी मिळाले. आणि त्याच्यामुळं तालुक्यात 1 नंबरला संस्था आली आणि त्याचा पुरस्कार जिल्हा बँकेने प्रथम पुरस्कार त्याच्यासाठी दिला 2022-23 मध्ये. आणि त्यानंतर सोसायटीचे एकूण सभासद 1700 ते 1800च्या दरम्यान होते. पण त्याच्याबरोबर गेले 35-40 वर्षापासून सोसायटीचे सभासद कधीही कमी केलेले नव्हते. मग त्याच्यात मयत होते, बरेचसेच सदस्य मयत होते. आणि काही लोकांचं शेअर्स 1 रुपया होता, कुणाचं 2 रुपये होते, कुणाचे 5 रुपये होते. हे सर्व सभासद वार्षिक सभेच्या ठरावात सर्व सभासदांनी असं ठरवलं की हे 5 रुपयाचे 2 रुपयाचे सभासद आहेत आणि जे मयत सभासद आहेत हे सभासद कमी करावेत, असं सर्वसाधारण वार्षिक सभेत झालेला ठराव आहे. आणि त्याच्यामुळे ते सर्व सभासद
कमी केले. त्याचं बी कारण काय तर त्या ज्यादा सभासद असेल, असं इलेक्शन लागलं असेल तर प्रत्येक जेवढा सभासदांचा आकडा आहे तेवढ्या आकड्यानुसार सोसायटीला, संस्थेला ER ऑफिसमध्ये त्या सभासदांचे पैसे भरावे लागतात आणि त्याच्यासाठी 156 रुपये पर सभासद भरावे लागतात. त्याच्यासाठी हा निर्णय घेतला होता. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत सोसायटीने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज जवळजवळ 800 लोकांना पीक कर्ज वाटप केलेलं आहे आपल्या सोसायटीने. आणि मध्य मुदतीचे जे कर्ज आहे ते कर्ज सर्वसाधारण आपल्या 150 ते 200 लोकांनी घेतलेलं आहे. आणि दीर्घ मुदतीचं कर्ज 100 लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1000 सभासदांना संस्थेनं कर्ज वाटप केलेलं आहे. आणि सर्व सभासदांना कर्ज कागदपत्र पूर्तता दिल्याशिवाय कुठल्याही सभासदाला कर्ज दिलं जात नाही. ज्या सभासदांनी कागदपत्राची पूर्तता योग्य प्रकारे केलेली आहे त्या सर्व सभासदांना सोसायटीत कर्ज प्रकरण केलेले आहेत. त्याच्यामुळं सर्व सभासदांनी अशी नोंद घ्यायची आहे. आणि याच्यामुळं सोसायटी सगळी दरवर्षी लाभांश दिला जातो सोसायटीला. म्हणजे त्याची वसुली सोसायटीची चांगली आहे. 100% वसुली सोसायटीची असल्यामुळे प्रत्येक वर्षी मला वाटतंय फक्त बांधकाम केलं इमारतीचं त्या वर्षी सोडून इतर सर्व वर्षी सभासदांचं हित जोपासून सभासदांना डिव्हिडंड दिला गेलेला आहे. त्याच्यासाठी सर्व सभासदांना आमची ही विनंती आहे की तुम्हाला या आमच्या पॅनलचे प्रमुख जे आहेत या सर्वांनी सोसायटी व्यवस्थित चालवलेली आहे आणि आम्हाला संधी देऊन आम्ही त्याच्यात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याच्यामुळं सर्व सभासदांना एक आव्हान आहे की या पॅनलचे प्रमुख, तीर्थक्षेत्र विकास पॅनलचे प्रमुख सर्वसाधारण आमचे गोरेभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सूरज पाटील आणि विष्णुपंत कट्टे सरपंच आणि जयप्रकाश कट्टे पाटील या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आता पॅनल तयार केलेला आहे. नमस्कार, मी जयप्रकाश शिवाजी कट्टे पाटील, सरपंच ग्रामपंचायत गोंदवली बुद्रुक. सर्व सभासदांना आवाहन करतो की श्री तीर्थक्षेत्र विकास पॅनल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी विकास शेतकरी पॅनलची निवडणूक आम्ही लढवत आहेत. तरी आमच्या पॅनलमध्ये सर्व उमेदवार तरुण, सुशिक्षित आहेत, सर्व जनतेमध्ये मिसळणार आहेत, प्रश्न सोडवणारे उमेदवार आहेत. आणि भावांचे हात बळकट करण्यासाठी हा आम्ही चौघांनी, काय जणांचं म्हणणं असेल ते चौघांनी पॅनल टाकलाय, तर चौघाचा पॅनल नसून हा सर्व सभासदांचा पॅनल आहे. हे सर्व सभासदांनी लक्षात घ्यावं. विरोधक काही तुम्हाला बोलत असतील पण असं होणार नाही. ह्यातले सर्व सभासद असतील, आपलं म्हणजे नेते असतील, उमेदवार असतील, हे सर्व माणसात मिसळणारे उमेदवार आहेत. आम्ही जे काय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे काय गावामध्ये विकासाची कामं करत असतोय किंवा जे काय प्रश्न सोडवत असतोय हे सर्व आम्ही माणसात मिसळून, जनतेत मिसळून काम करत असतोय. तरी माझं सर्व सभासदांना आव्हान आहे की आपण कुठल्याही गोष्टीला बोलतापाला बळी न पडता, भाऊनी एवढे विकास केलेले आहेत, अजून विकासाची कामं चालू आहेत आणि करत राहणार आहेत. ते अजून 4 वर्ष ग्रामविकास मंत्री आहेत. तरी सर्व सभासदांनी कुठल्याही भूलतापाला बळी न पडता कपाशी चिन्हाला मतदान करून सर्व 13चे 13 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं मी विनंती करतो. नमस्कार, मी सूरज पाटील. आता चालू असलेल्या सोसायटी निवडणुकीच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की सोशल मीडियावर काय मुलाखती आल्या, त्या मुलाखतीला 2 शब्दात मला उत्तर द्यायचं आहे. जास्त काय मला बोलायचं नाही, मला जास्त बोलता येत नाही. मी एवढंच फक्त बोलीन की ज्या मुलाखती आल्यात ती मुलाखत एकदा न ऐकता 2दा ऐका, त्यातच त्याचं उत्तर लपलेलं आहे. त्यातूनच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. मला काय जास्त बोलायची गरज पडणार नाही आणि मी बोलणार पण नाही. राहिली दुसरी गोष्ट अशी की संस्था पहिल्यापासून ठीक आहे, सहकारी संस्थेमध्ये आम्ही आहोत, सहकारी संस्थेत आहोत. सहकारी जी ही संस्था आहे ती संस्था पहिल्यापासून अ वर्गामध्ये आहे. त्यामुळं विरोधक काय बोलतात, काय काय केलं, काय संस्था तोट्यात घातली, असा काही विषय नाही. सगळं डोळ्यासमोर आहे, डोळ्यानं बघावं सगळं. आज ना उद्या ते सत्य समोर येणार आहे.
बिनवाजता जर बोलत असेल तर त्यांनी प्रथम अहवाल 2 वर्षाचा वाचावा आणि मग ठरवावं त्यात काय खरं आहे काय खोटं आहे. जनता सुज्ञ आहे, जनतेला कळतंय कोण काय बोलतोय कोण काय नाही. नमस्कार, मी श्रीकृष्ण कट्टे, गोंदवले बुद्रुक, विकास सेवा सोसायटीच्या 2026 निवडणुकीनिमित्त आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून हे सर्व चेहरे 13 उमेदवार आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या विचाराने सगळ्यांना दिलेलं आहे. हे सर्व उमेदवार हात जोडा सगळ्या उमेदवारांची यांच्या माध्यमातून तुम्हाला एक नम्र आवाहन करतो की हे या गावाच्या विकासाला बांधील आहेत आणि तुम्हाला काही अडचण आली तर आमच्या सगळे प्रमुख मंडळीला तुम्ही कधीही आम्हाला हाक मारा. या गावच्या विकास सोसायटीच्या सोडून सुधी सतत कायम सामाजिक क्षेत्रात आम्ही सगळ्यांच्या म्हणजे सहकारात काम करणारे सहकाराबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे आम्ही मंडळी आहोत. या गावाचं नाव चांगल्या प्रकारे कसं पुढे नेता येईल यासाठी करणारी ही टीम वर यांच्या पाठीमागे असणारे सर्व ग्रामस्थ व गाव आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी यासाठी निर्माण केलेले आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि त्या अडचणी आल्यास हे सर्व उमेदवार आमचे ते सगळ्या अडचणी दूर करण्यास सक्षम आहेत. बाकी विरोधकांनी काय आरोप केले ह्याला महत्व देण्याचा अर्थ शून्य आहे, कारण त्यांचे आरोप त्यांनाच माहिती उत्तर असतात, त्यांना ते उत्तर देण्यात तितकं काही महत्व नाही आणि त्याला आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. आम्ही एकच यातनं आवाहन करू शकतो की येणाऱ्या 5 वर्षात हे उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे काम करतील याची तुम्हाला मी ग्वाही देतो. नमस्कार, मी नेताजी कट्टे, गोंदवले बुद्रुक. 8 दिवस झालं निवडणूक लागली. आपल्या निवडणुकीचं वारं वाहतंय गावात, सगळीकडं बोळाबोळांनी मोबाईलवर सगळीकडे धुमाकूळ चाललाय. कोण बी काय लिहितंय, कोण काय करतंय, पण प्रामाणिक जनता आणि जनतेची कामं हिताचं कोण करतंय ह्याच्याकडे जनता बारीकानं लक्ष देत असती. कोण काय म्हणतंय त्याच्या मागं लागता, कोण काय सांगतंय याच्याकडनं लक्ष टाकता. आपला जयकुमार गोरे मंत्री आहेत आणि 2030 पर्यंत ते आहेत आणि त्यामुळं आपल्याला कामं हे जोरात करायचे आहेत. ही कुणाच्या मागानं कुणी सांगितलं तर कामं होत नाहीत. नुसता अर्ज नेऊन देते तर माणसासनी बोलवतात, तिथं रोड देतो तिथं काय देतो, काही होत नाही. बोलवून माणसं नुसती बेजार केली, काम काय शून्य करत नाहीत. आणि 2 नेत्यांनी एकच धरले गावात, हे आला गडी आला आणि तो गडी आला. कुठलाच गडी यांच्या हातात नाही. गेले 20 वर्ष सत्ता यांच्या हातात आहे. पाणी नाही असली गोळ गोंदवल्याला पाणी देऊ शकले नाहीत. हे राजकारण काय करते, गावागावात भांडणं लावायची, भावाभावात भांडणं लावायची, यांचं एवढंच काम आहे. बघा तुम्ही बारीक लिस्टन प्रत्येक भावकीत विचारा काय प्रकार चालू आहे. प्रत्येकाने याचं ह्याच्या भावाला उभं कर, त्याच्या भावाला उभं कर. लगा तुम्हाला दुसरं काय राजकारण नाही होय. चांगलं विचार या की चांगल्या विचारात या. गावातल्या गोंदवल्याचं नाव होतंय, सोसायटीचं नाव होतंय. सोसायटी 1 नंबर चालवली. सोसायटी एवढी चांगली असताना जयकुमार गोरेचं नाव घेऊ नका. अरे आम्ही मतं मागतो भावांच्या जीवाव, काम करतायत भाव. आणि मी सुरेश नारायण भोसले, ग्रामस्थ गोंदवले बुद्रुक. मी आजपर्यंत कुठल्याही पदात भोगलेला माणूस नाही आहे. मी सर्वसामान्य सभासद आहे. फक्त मला एकच माहीत आहे की ह्या गोंदवल्यात जो विकास कोण करू शकतो ती आमचा जो पार्टी आहे किंवा आमचा ग्रुप आहे. आजपर्यंत आम्ही कधी कुणाशी चेष्टा मस्करी किंवा कुणाची निंदा केलेली नाही. असता काय सरळ मार्गी आमचं राजकारण चालू असतं. आम्ही कधी कुणाचं नाव घेत नाही. त्यामध्ये आमचा जो ग्रुप आहे, जे आमच्या यशवंत डांगड्यापासून जे आमचा जो ग्रुप होता तोपर्यंत आम्ही एकमार्गी सरळ मार्गी राजकारण करत आलो आहे. आज म्हणजे थोडं राजकारणाची पातळी खालावली आहे, पण त्याला काय पर्याय नाही. राजकारण हे राजकारणच आहे. त्यासाठी आम्ही जे बी आमचा ग्रुप म्हणा किंवा आमच्यावर बाई आहेत, अभिजित पाटील कट्टे पाटील आहेत, आमचे विष्णुपंत कट्टे आहेत, गुलाबांना आहेत, आमचे श्रीकृष्ण कट्टे पाटील आहेत, किंवा सर्व आमचे जे सहकारी आहेत ह्या सर्व सहकार्याचे आणि आमच्या सर्व संचालक आता जे उभे केलेत आम्ही बॉडीचे जे आमचे उमेदवार आहेत हे सर्व आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून उभे केले आहेत. गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीचं मतदान रविवार दिनांक 2 तारीख सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत आहे. तरी सर्व सभासद बंधूंना विनंती आहे की सर्वांनी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदानाचा लाभ घ्यायचा आहे. तसेच आम्ही नवीन आता चेहरे आहे, सगळे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि आमच्याकडून सोसायटीमार्फत कुठल्याही सभासदाची तक्रार, कुठल्या सभासदाला कर्जापासून वंचित ठेवलं जाणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही काय पेट्रोल पंप वगैरे असलं काय काढणार नाही. आम्ही एक शेतकऱ्यांच्या पिकावरती
फवारणी करण्यासाठी एक ड्रोनची व्यवस्था आम्ही करू आणि इतर जे काय आल्या सुविधा तर आम्ही त्या सभासदांना पुरवू. खोट्या आश्वासन आम्ही अशी काय देणार नाही. पेट्रोल पंप वगैरे हे काय कुठं बसत नाही. आता 1 किलोमीटर पेट्रोल पंप झालेले आहेत तरी आम्ही अशा काय भूलथापा देणार नाही. आम्हाला संधी द्यावी. मी सतीश अवघडे. नुकताच गोंदवले बुद्रुक या ठिकाणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक ही मध्यवर्तीच लागलेली आहे. त्याचं कारण गेल्या पंचवार्षिकला तमाम सभासद बांधवांनी आणि गावात ज्या काय राजकीय पार्ट्या आहेत त्या पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक विचाराने मागची निवडणूक ही बिनविरोध केली होती आणि सभासदांनीही अतिशय मोठ्या मनाने ती स्वीकारलेलं होतं. आणि खरोखरच जसं बाळासाहेब भाऊ म्हणले की ज्या वेळेला बिनविरोध निवडणूक लढली जाते आणि निवडून येतो त्यावेळेला फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडते. मागील पंचवार्षिकला 13 सदस्यांनी सुरुवातीला अतिशय चांगल्या पद्धतीनं सोसायटीचं कामकाज पाहिलं. त्यास अनुसरून सोसायटीला स्वतःची एक मिळकत इमारत उभी व्हावी त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ती उभीही केली. परंतु दरम्यानच्या काळात कुठं माशी शिंकली. ठरल्याप्रमाणे एकमेकाचा शब्द राजकारणामध्ये विश्वास आणि निष्ठा फार महत्त्वाची असते. दिलेला शब्द पाळावा लागतो आणि तो शब्द समोरच्या पार्टीकडून पाळला गेला नाही. म्हणून भाऊनी सुरुवातीपासून सांगितलं होतं की ज्या वेळेला तो माझ्या पार्टीचा असेल की कुणीच कोणाच्या पार्टीचा नाही, पण ज्या वेळेला ठरलेल्या गोष्टीला डावललं जाईल त्यावेळेला पहिला राजीनामा माझा असेल. त्या पद्धतीनं या ठिकाणी बाळासाहेब भाऊनी पहिला राजीनामा दिला आणि त्याचंच अनुकरण इतर सदस्यांनी केलं. जर पार्टी एक विचाराने राहत नसेल, विकासापासून गाव वंचित ठेवत असेल तर आपलं हे राजकारण सभासदाच्या हिताचं नसून स्वहिताचं होते आणि यामुळेच भाऊनी राजीनामा दिला. मी खरोखरच भाऊंचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. बंद कारणं अनेक आहेत. राजकारण हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. नमस्कार, मी पंकज सयाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोंदवले बुद्रुक. गोंदवले बुद्रुक या गावची विकास सेवा सोसायटीचं इलेक्शन चालू आहे. या संदर्भात बऱ्याच 2-4 दिवसात यूट्यूबच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टीवर टीका टिप्पणी होत आहेत. तर आमचं जे पॅनल आहे जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वावर आम्ही लढत आहे. आमची निशाणी आहे कपशी. परंतु कालच्या या 2-3 दिवसातल्या यूट्यूबच्या ज्या बातम्या पाहिल्या, काही लोक म्हणायला लागले की माझ्या जन्मापासून सोसायटी यांच्या ताब्यात आहे. बरोबर आहेच, कारण सभासदांचा हित जपला जातो. त्याच्या मागं त्यांची कामं होतात. काम केलं म्हणूनच सभासद सोसायटी कायमस्वरूपी देते. आणि ते म्हणतात की आम्ही 1995 पासून राजकारणात आहेत. जसे सोसायटी येतं जाते तसे ते पण 1995 पासून जे राजकारणात आहेत ना, त्यांनी गावासाठी काय केलंय, आज त्यांच्या गावासाठी काय योगदान झालंय आणि ज्यांची नावं घेतली म्हणजे आज गावचा इतिहास आहे की दगडू पाटील असतील, बाबूराव दादा असतील, काका पाटील असतील, वसंतराव पाटील असतील, यशवंतराव माने महाराज असतील. बोलाय सगळ्यालाच येतं. अजून बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहेत त्यावेळेस आपण बोलू. आता ही सोसायटीचं आहे. सोसायटीच्या ह्याच्यापर्यंत पुष्कळ आहे. आणि आमचं हे पॅनल आहे हे जयकुमार गोरे भाऊंच्याच पॅनल खाली आहे. का तर ते काम करतात. त्यांच्या नेतृत्वावरच आम्ही विश्वास ठेवून काम केलेलं आहे. काही लोक म्हणत होते की नेते मंडळींनी सभासदांना काय सहकार्य केलं, ह्यांचे नेते मंडळी नुसते पुढारी करतात. तर जे नेते आहेत आमचे, आता उदाहरणार्थ भाऊंनी तर सगळे कामं केलेलीच आहेत. तसेच धैर्यशील पाटील सुद्धा आहेत. त्यांनी आज कोरोनाच्या काळात प्रत्येकाला किट दिलं. प्रत्येक सेवेला ते उभे आहेत. ॲम्ब्युलन्स असते. प्रत्येक सेवेत तो माणूस सहकार्याची भावना करत असतोय. तर ते हे काही सहकार्य नाहीये का? प्रत्येक सभासदापाशी ही गोष्टी पोचलेल्याच आहेत ना. लाईटचे विषय असू द्या, रस्त्याचे विषय असू द्या, पाण्याचे विषय, गावातले कुठलेही असू द्या, ऍक्सिडेंटचे विषय असू द्या, त्या प्रत्येक गोष्टीत ते आहेत ना पुढं. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा कुठल्या तरी उद्देशानं त्यांचं सहकार्य होतच नाही या गोष्टीला. तर गावाच्या कुठल्याही अडचणीचा चारा छावणी काढली होती, ही शेतकऱ्यांसाठीच केलं ना त्यांनी. पण का तुमच्यासारखं आपलं घरी बसून बसले तर मला हे येतंय, यांनी काय केलं, यांनी काय केलं असलं तर काय केलं नाही. तर धैर्यशील पाटलांचं सुद्धा मोठं यात योगदान आहे. सगळ्या पार्टीचं योगदान आहे. सगळ्यांनी हे जे केले ते सभासदांसाठीच केलेलं आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये काही लोकांनी बाईट दिल्या होत्या. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की
500 सभासद कमी करण्यात आलेत, परंतु ते सभासद का कमी करण्यात आलेत याच्याबद्दलचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही. तर 500 सभासद जे अक्रियाशील म्हणजे त्यांचा संस्थेमध्ये कोणत्याही पद्धतीचा 100 रुपयाच्या पुढे व्यवहार गेला नाही अशा पद्धतीचे जे सभासद आहेत हे सर्व सभासदांना कमी करण्यात आले 500. हे सहकार खात्याच्या नियमानुसार करण्यात आलेले, हे कुठल्या पार्टीचे किंवा व्यक्तिशः कोणाला टार्गेट करून कमी करण्यात आलेले नाहीत. अशा पद्धतीचा लोकांच्या मध्ये गैरसमज किंवा संभ्रम निर्माण करून करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, तर तो गैरसमज लोकांनी दूर करावा. आणि मी अशोक गेणोरन पिशे, माजी विकास सेवा सोसायटीचे संचालक. आत्ताचं जे पॅनल आहे हे नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा आहे. ह्या पॅनलमध्ये 13 उमेदवार, काही तरुण तडफदार उमेदवार आहेत, अभ्यासू आहेत, हुशार आहेत. आणि हे पॅनल भाऊंच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं भाऊ ह्या राज्याचे मंत्री आहेत. अनेक वेळेला ह्या सोसायटीचा उपयोग होणार आहे, भाऊ मदत करणार आहेत ह्या सोसायटीला. मी राजेंद्र कट्टे, गोंदवले बुद्रुक. मी साधा माणूस आहे की 2 शब्द असं बोलतो की कुणाच्या न बळी पडता आपल्या कबशीला सगळ्यांनी मत द्यावे